मित्रांनो, आपण नेहमी आपल्या शासनाच्या लाल परिवहन रस्त्यावर धावताना पाहतो. बसची वाट पाहतो, बसने प्रवास करतो आणि बस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्वतः येतात ते चालक आणि वाहक. पण प्रत्येक सुरक्षित प्रवासामागची खरी माणसं कोण आहेत याचा आपण कधी विचार केला आहे का? प्रत्येक बस वेळेवर रस्त्यावर उतरावी, प्रत्येक प्रवासी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचावा आणि हजारो किलोमीटरचा प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण व्हावा, यासाठी जे हात दिवसरात्र मेहनत घेतात ते इथे आहेत, बीड व तसेच शासनाच्या अनेक डेपो आणि वर्कशॉपमध्ये. आज आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया, त्यांच्यामुळे प्रत्येक प्रवास शक्य होतो, पण ज्यांची नावं अनेकदा प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाहीत. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील सर्व चित्रीकरण संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांच्या पूर्व परवानगीने करण्यात आले आहे. सुरक्षा आणि प्रशासकीय नियमांचे पालन करतच हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही बस डेपो, कार्यशाळा किंवा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी आणि संमतीशिवाय चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करू नये. मित्रांनो, जेव्हा एखादी बस डेपोमध्ये प्रवेश करते तेव्हा तिचा प्रवास थांबत नाही. खरं तर एका नवीन प्रक्रियेची सुरुवात होते. येथे प्रत्येक बसची तपासणी केली जाते. कोणता भाग बदलायचा आहे, कोणती दुरुस्ती करायची आहे, कुठे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, याचा बारकाईने अभ्यास केला जातो. कारण उद्या हीच बस पुन्हा हजारो प्रवाशांना त्यांच्या घरी व कामाच्या जागी घेऊन जाणार असते. आपण पाहतो ती फक्त लाल परी, पण तिच्या मागे असतात शेकडो यांत्रिक भाग. इंजिन, ब्रेक, सस्पेन्शन, स्टेअरिंग, बॉडी स्ट्रक्चर यातील प्रत्येक भाग व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच या कार्यशाळेत दिवसभर टूलचे आवाज ऐकू येतात. कुठे वेल्डिंग सुरू असतं, कुठे इंजिन उघडलेलं असतं, कुठे बसच्या बॉडीवर काम सुरू असतं, तर कुठे ऑइल बदली चालू असते. प्रत्येक कामामध्ये एकच उद्देश असतो: प्रवाशांची सुरक्षा. तसेच अनेकदा समाजात असं म्हटलं जातं की काही क्षेत्र फक्त पुरुषांचे असतात किंवा अशा ठिकाणी कामामध्ये महिलांची भूमिका मर्यादित असते. पण वास्तव काही वेगळंच सांगतं. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही स्वतः पाहाल की बीड डेपोच्या या मोठ्या व्यवस्थेमध्ये महिला तितक्याच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्वच्छता असो, देखभाल असो, व्यवस्थापन असो, महिला कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपलं काम पार पाडत आहेत. त्यांची मेहनत ही सिद्ध करते की क्षमता ही कुठल्याही पुरुषावर व स्त्रीवर नाही, तर समर्पण, कौशल्य आणि कर्तृत्वावर ठरते. या संपूर्ण व्यवस्थेला सक्षम बनवण्याचं त्यांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एक बसचा सर्वात जास्त संपर्क रस्त्याशी असतो तो तिच्या चाकांचा. म्हणून टायर तपासणी, रिम्स तपासणी, अलाइनमेंट आणि इतर सुरक्षा चाचण्या या सर्व प्रक्रिया कारण छोटीशी निष्काळजी मोठ्या समस्येचं कारण बनू शकते. म्हणूनच इथे प्रत्येक तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली जाते. दुरुस्ती पूर्ण झाली म्हणजे काम संपलं असं नाही. यानंतर सुरू होते बसला नव्यासारखं बनवण्याची प्रक्रिया. बसची बाह्य स्वच्छता, आतील साफसफाई, सीट्स, खिडक्या, प्रवाशांसाठीचा संपूर्ण भाग व्यवस्थित केला जातो. कारण प्रवास फक्त सुरक्षितच नाही तर आरामदायी आणि स्वच्छ असावा. रस्त्यावर परत जाण्यापूर्वी प्रत्येक बसची अंतिम तपासणी केली जाते. सर्व काही योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच ही बस पुन्हा एकदा सेवेसाठी तयार होते. उद्या सकाळी आपण ज्या बसमध्ये बसणार आहोत ती कदाचित आज या कार्यशाळेतूनच बाहेर पडत असेल. पुढच्या वेळी तुम्ही MSRTच्या लालपरीमध्ये बसाल तेव्हा फक्त चालक आणि वाहकांचा विचार करू नका. या कार्यशाळेमध्ये शांतपणे काम करणाऱ्या त्या सर्व आत्मांचा विचार करा, जे कदाचित कामासमोर कधीच येत नाहीत. कारण प्रत्येक सुरक्षित प्रवासामागे एक मोठी टीम असते, एक मोठी जबाबदारी असते आणि असते हजारो प्रवाशांचा विश्वास जपण्याची भावना. आणि सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, मेकॅनिक, महिला कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना माझ्यापासून सलाम. कारण ते फक्त बस दुरुस्त करत नाहीत, ते महाराष्ट्राचा प्रवास चालू ठेवतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बीडच्या विकास, पायाभूत सुविधा आणि पडद्यामागील अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोहन, पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.